हाय हॅलो नमस्कार. मी पूजा चव्हाण आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण निघालेलो आहोत महाबळेश्वरला आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण शिवानी, जिने कॅमेरा पकडलाय. तर मी तिचा फेस नंतर दाखवते. आणि या गाडीचे मालक म्हणजे मयूर कुडाळकर. त्याच्यामुळे आमचे प्लॅन सक्सेसफुल होतात. आणि माझा भाऊ सिद्धेश. तर असे आम्ही चौघेजण महाबळेश्वरला निघालेलो आहोत आणि अजून एक जण होती ती कॅन्सल झाली आहे. तर आता वाजले दुपारचे 3:30 सॉरी 2ला आमचा निघण्याचा प्लॅन होता. ते आता 3:30 वाजलेत. त्याचं कारण आहे नेहमी सारखं शिवानी कधी कधी येऊन बसते लवकर आणि आली नाही तर ती येतच नाही लवकर, असा आमचा विषय आहे. तर आता बघू आता या राहिलेल्या वेळामध्ये आम्ही काय काय फिरतोय आणि कसं ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे कंटिन्युअसली बघत राहा. आणि फायनली आम्ही महाबळेश्वर मध्ये पोहोचल्यानंतर ना छान छान व्लॉग्स व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि नंतर मला हे कळलं की यार माझा माईक कनेक्टच नव्हता, तो डिस्कनेक्ट झाला होता आणि मला माहितीच नाहीये. ठीक आहे म्हणून मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय, पण हे थोड्या वेळासाठी आहे. पुढे गेल्यानंतर ना तुम्हाला व्हॉइस ऐकायला मिळेल. पण खरं सांगू नॅचरली व्हॉइस इतका छान होता आणि एवढी मजा आली होती ना, तो रेकॉर्ड झाला असता तर खरंच. पण ठीक आहे, मला पण कळेल नेक्स्ट टाइम की काय केलं पाहिजे. तर इथे पहिला तर हॉर्स सिलेक्ट केला आणि मला एक ब्लॅक कलरचाच आवडला होता, जो दिसत होता खूप छान आणि त्याच्यावर फोटोज पण चांगले येणार होते हे माहित होतं. कारण मी एकदा व्हाईट वरती बसले होते, मग यावेळेला मी गोल्डन रॉक असं नाव असलेल्या घोड्यावरती बसले आणि तिथल्या दादांनी आम्हाला सगळं सांगितलं की घोड्यावर बसल्यानंतर ना काय केलं पाहिजे आणि कशी पकड ठेवली पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या. आणि खरं तर ना आपल्याला सवय नसते, त्यामुळं माहिती नसतं. आणि खरं तर ही जिम्मेदारी स्वतःवरती आहे. आपण जसं बसू तसंच आपण व्यवस्थित पोहोचणार आहोत. जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण नीट नाही फॉलो केलं तर पडण्याची शक्यता आहे. पण ते कॉन्फिडेंटली आपल्याला सांगतात तुम्ही करू शकता आणि असंच करा, तेच फक्त फॉलो करायचंय. पण खरं सांगते ह्या राईड नंतर ना अंगाचा खिळखिळा झालेला अक्षरशः. म्हणजे काय झालं, जेव्हा हे केल्यानंतर उतरल्यानंतर एन्जॉय झाला आणि नंतर जे 4-1 तासांनी माझं अंग दुखायला लागलं, ते अगदी 2 दिवस हा त्रास होत होता मला. त्यामुळे हे दिसतं इतकं सोपं नाहीये, आपल्याला सवय नसते या गोष्टींची, म्हणून या गोष्टी होतात. जर सराव असेल तर काहीच हरकत नाहीये हे करण्यासाठी. आणि असं आम्ही सगळा एन्जॉय केला आणि माझी राईड सुरू झाली आणि खरं सांगते मला मजा आली. पण कुठेतरी भीती वाटत होती. आणि खरं तर खालच्या साईडला जिथे पाय आपण ठेवतो तिथे मला ना इतकं बेकार काचलं होतं. त्या दुःखात मी थोडीफार घोड्यावरती होते. पण मला असं भीती नाही वाटली. पकडून बसायचं इतकंच माहित होतं आणि पडायचं नाहीये आपल्याला. बास. राईड सुरू झाली आणि मस्त एन्जॉय केला. कधी संपली कळलंच नाही. आणि खरं तर इथे ना रेट असे आहेत की जर आपण बसलो आणि बसल्यानंतर ना फुल राऊंड मारायचा असेल तर ₹500 पर पर्सन आणि फक्त जम्प करायचे असेल तर तरीही ₹500 आहेत. असं आहे सगळं. आणि आम्ही राईड मारून आलो, पण आम्ही त्यात भाव वगैरे करत नाही बसलो, कमी करा, जास्त करा. आणि आलो आणि आल्यानंतर मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला, जो रेकॉर्ड नाही झालेला, की मी घाबरली होती आणि आल्यावरती जो माझा अवतार झाला होता केसांचा वगैरे, तो बघण्यासारखा होता. आणि खरंच घोड्याचा अंदाज नसतो यार घोड्याचा, त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण हा आता पडतोय, हा पडतोय का मी पडते, असं तरी मला फील होत होतं. पण स्टार्टिंग में अरे स्टार्ट झालेलं मला माहितीच नाहीये. मला असं वाटलं तिथे जाणार आणि म्हणणार की ओके रेडी आणि सोडणार. डेंजर दिसले ना मी सुरुवातीला. मी तर म्हटलं आता पडती नाही, त्यानंतर बारी होती शिवानीची. बापरे, शिवानीला बघून मी इतकी हसलीये, कारण मी तरी ठीक होते, म्हणजे मला आहे तेवढी आवड, त्यामुळे मी ते केलं. पण शिवानी घाबरलेली, पुरती घाबरलेली. आल्यानंतर नाही तिला काय वाटलं, पण त्याच्या आधी
एक्सपिरियन्स शेअर केला. ऍक्च्युली तिचे पाय निघाले होते खालच्या साईडून, त्यामुळे ती घाबरलेली, बिलकुल स्माईल नव्हती. आणि मजा आली. आणि तिच्या राईड नंतर ना तिने तिचा जो एक्सपिरियन्स शेअर केला होता, आणि त्यासोबतच दादांनी सुद्धा, कारण दादा व्हिडिओज करत होते, ते सांगत होते हिला बघा म्हणते, तरी ही माझ्याकडे बघत सायलेंट होती. घोडी पण मज्जा तशी झाली होती. शाळा. नाही अशी म्हणजे एक्सप्रेशन. शिवानी म्हटलं होता आणि मी म्हंटल आता माझा पाय निसटला, मी पडणार. भाई चला इसका तो फोगट में हो गया. अरे पैसे आणि आमचं बघून आहे ना मयूर सुद्धा खूप घाबरलेला आहे, त्यामुळे त्याने आता कॅन्सल केलंय बसायचं. अरे मी तर अशी पूर्ण कलंडलेली आहे. मी म्हंटल आता मला कुणाकडे बघायचंच नाहीये. गोल्डन रॉक. रॉनी उडी मारायला का म्हणलं ना राईड करायला. तुम्ही जे नॉर्मल फोटो काढले ना, आता मी त्याला सर्च करतो. आपला निवांत तुम्हाला घोडे काढायला. मला ह्यांना बघून वाटलं की पहिले बसले होते, त्यांनी फोटो दाखवला मला. पटांवर जम काढलाय त्यांनी. कारण तिच्या हे तुम्ही वाईट कसं झालंय, काय केलंय म्हणजे? ऊन आहे. जळलंय पूर्ण ते. कुठला फोन होता? आयफोन? सगळेच आयफोन. सिस्टर इधर देखो, हा, मला छान. सुनाई पण नाही. पण मी असं का केलं? सिस्टर घाबरली होती, बाकी काय नाही. पूर्ण आहे. तू नाही हात केला का? नाही गेला, मला आवाजच त्यांचा माझ्या कानावर पण पडला. नाही, मी ह्यांना शोधत होते. पण मी असं काय केलंय का? असं झालंय माझं त्या व्हिडिओ. आपलं कर ना ते याच्यात पकडण्याच्या नादात झालं असं. अडकलेत माझे. असं काय केलं इकडे. मी कुठं उभं होतो, मी काय बोललो राईट साईडला. हा. तो हात कुठला उचलला? ओके. तो असं करायला पाहिजे. उलट्या साईडला, राईट साईडला उभं होतो ना मी तिकडे, त्या साईडला बघायला पाहिजे होतं. त्या साईडला बघत आले होते, पण हाताचं ठीक आहे. ठीक आहे, हे दोन्ही क्रॉप करून हा, दोन्ही जॉईन करूनच करायचं. कुठे आहे तुझा फोन? आम्ही तुला देते. चेहरा So, हा, माझा पण ठेवा लक्षात. 2 राईड झाले आपले. हा, आणि आणि एक जम्पिंग. नेक्स्ट टाइम मी येणार आहे काहीतरी स्पेशल शूट करण्यासाठी. मी त्यांचा नंबर पण घेतलाय आणि मी ते करणार आहे लवकरच. मामा म्हणजे कमी आज तारीख किती आहे? 21 ना? हा, लवकरच येईल. काकांनी मला ओळखलं होतं आणि ते मला आत्ता बोलले. आधी बोलल्यास काउंट मिळाला असता. बरं ठीक आहे, जाऊयात आपण. हा, पठाण बाय. आणि आपला तो गोल्डन रॉक तो आता बिझी आहे. बाय बाय. सनसेट पॉइंट कॅन्सल होऊन निघालो आम्ही. झिप लाईन ना, ते कुठे? लिंकमाळ. लिंकमाळा. ठीक आहे, चलो बाय. बघत राहा शेवटपर्यंत. होंडा भाई झिप लाईनला आम्ही आलेलो आहोत. या काय उतार आहे हा, डेंजर. आम्ही जिथे हॉर्स रायडिंग केलं तिथे जिथे आम्ही कॅमेरापासून लांब होतो तिथे माईक कनेक्ट होता, तो डिस्कनेक्ट झाला लांब गेल्यामुळे. त्यामुळे माझं तिथलं नॅचरली जो साऊंड होता. मुझे मालूम नहीं, मैंने मैप लगाया. ओके, मुझे लगा आपको पता होगा. नहीं पता नहीं, मैं भी मुझे बोर्ड लगाए ना, वाटरफॉल. पर ये क्या लिखा है? जिप लाइन है. जिप लाइन 4:30 बंद हो रहा है, ऐसा कुछ लिखो. 4:30 हो गए, मराठी में लिखा है 8 to something. बंद झालं असेल मग. बंद क्लोज. चला बघून येऊया. आणि पुढे एक शेवा महादेवचं काहीतरी दिसतंय. चला
तर महादेवाचं बघ काहीतरी दिसतंय बघ समोर. ते काय? तर बरं ठीक आहे, काय बघायला मिळेल ते बघूयात. हा, ठिकाण. लेट आलं तर तेवढं होणार. झूम करून घे तर का? मला विषय असा झालाय की हा दिसलं मला की माझा आवाज तिथला नॅचरली काहीच रेकॉर्ड झाला नाहीये. त्यामुळे मी आता माईक काढून फेकून दिला. कारण माझ्याकडे थोडे हुशार टॅलेंटेड व्हिडिओग्राफर नाही आहेत, त्यामुळे हे झालं. आणि आता मी शांत झाले. सनसेट बघा काय मस्त वाटतं. आणि इथे महादेवांच्या मूर्तीचं काम चालू आहे. हाफ तयार झाली रे तशी. झिप लाईन संपलंय आय थिंक असं वाटतं मला. बघू मी ह्याच्यात एकदा बसले, खरोखर तारे दिसतात बरं का. भीती वाटते हो. खरं सांगतेस. खूप ते एकदम मला- टाईट करतात, असं टाईट करतात आहे रस्सी. की चालू आहे बघ हे की. पुढे बघ हे. हे बघ ना, हा. अशी टाईट केली ना की एकदम असं खेचल्यागत होतं, एकदम असं वरती फेकल्यागतच म्हणजे थोडक्यात. आणि वरती जेव्हा आपण जातो ना तेव्हा असे तारे कसे ते कार्टून मध्ये असं गोल राऊंड. मला मी काही पण करू शकते, फक्त Same. मला हाईट वरून भीती वाटते. नाही, हे तू करायचं असेल तर करू शकते. जर तुला ताऱ्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना. हे वालं. हा ते वालच. हे वालं का? हा चला हे खाली वरती कर Zipline ना. नाही येते. हा, ती zipline नाही बोलते मी. हे जे आहे अरे ना, मयूर केवढा हा एक्साइटेड आहे. हे बंद कर की. बघ ते बघ. काचर आहे का? शिवानी आपण दोघे असं जाऊया. ओ माय गॉड. चल मी निघते. चलिये. आणि अजून दाखवते मी तुला ते बघ, काहीतरी दाखव तुझ्या युट्यूबर्सना. काय चाललंय काय माहिती. आधी मानवांसोबत एक फोटो काढायचा होता. हे आधी मार. नाही मी पहिल्यांदा आधी मानवच होतं. आता मला कंटाळा आलाय. मला काय फोटो फिटो काढायचं. मानव बनलेस का? यावेळेला खाली मानव पाणी आहे रे. करायचंय का? करूयात की. Let's हाँ कितना चाहिए? कितना है कैसा है 200 पर पर्सन है। पर पर्सन और अगर एक जोड़ी? साथ जोड़ी जाए 400 होता है। ठीक है. वहाँ से वापस कैसे लाओगे या उड़ आप के एक आना काम करो, पड़ेगा? उधर से उधर जाओ, ऐसे उतरो और हाँ। सीधा वाटरफॉल के लिए जाओ चल के। वॉटरफॉल अच्छा वाटरफॉल में जाओ इधर से। लिंगमा. हाँ लिंग मला। ठीक आहे. इथे दोघांसाठी 300 रुपयामध्ये आहे आणि 400 आहेत ऍक्च्युली, पण ते 300. 300 मध्ये दोघांसाठी आहे आणि सिंगल गेला तर 200 आहे. तर आम्ही 100 रुपीज वाचवणार आहे. सो लेट्स डू इट. ऐक की सगळं, तुम्ही दोघे जा. ऐका ना, मला एक बोलायचं. खाली तर ओढ्या बघितलं तर आणि ओढ्यावरून जायचं. एवढं काय त्याच्यात नाही. म्हणजे एवढं काय पण बघायला छान वाटतं का? हे लोकेशन छान आहे ना हा. रील्स साठी. ते लोकेशन चांगलं चलो. चला चला आपण दोघी हे दोघे जाऊ. हे मयूर तुझ्या हो सर 2 मिनिट ह्यांचं सिंगल आहे त्यांना सोडतो साऊंड लावलाय पडणार नाही पण लावा. तुझ्याकडे एक मोबाईल ठेवते का तुझ्याकडं? हे काम कर एवढं नाही मी तुला माहिती आहे मी घाबरते. लावून घे मी लावलाय तर इथे हात लावा नका इथे बघा हात तोंड करा ते चालेल. एकटीच जाणार का? हा, हा. बसा खाली, बसा खाली. थोडा वेळ थोडा बोल. या आले आहेत. अरे काय व्हिडिओ करायला एक जण तिकडे पाहिजे होतं. का? फ्रंटनी तिकडे नाही पण हा छान वाटला, हा छान वाटला.
अरे ताऱ्याचा हा वेगळा. तू प्रॉपर दिसत तारे बिरे काय हा काय ते तारे अगं हे तारे नाही हा इथं असतं ते काय? हे झोका कॅश पाहिजे हे बालीमध्ये कसं असतं झोका तसं. हे काय? असं वाटतं आपण मी आधी बोलले माझं बघून सगळं शिकलास तू चालायला माझं बघून शिकलास. झिप लाईनचा एक्सपिरियन्स असा होता मज्जा झाली नाही त्यापेक्षा मी झोपाळ्यावर छान खेळते झुप झुप ठीक आहे पण हॉर्स रायडिंगचा एक्सपिरियन्स खतरनाक होता आणि यार तिथले मुमेंट्स नीट हे नाहीत झाले रेकॉर्ड नाहीत झालेले काय मी बोलत होते ते एनिवे पण हॉर्स रायडिंग मला शिकायचं आहे यार खूप अवघड गोष्टी शिकायच्या असतात खरं तर आणि मला शिकायचं आहे बघू ओके आता आम्ही जादू इसका क्या हुआ जादू आधी मानव जाऊ का जादू आधी मानव जाऊ आधी मानव बघितलेत आम्ही बघितलेत का हो बरं आता आपण कुठे जायचं मार्केटला आता आपण मार्केटला जाणार आहे